आपला चतुर आहे, चतुर रामलिंगम. आमच्या 2 मित्रांना पकडलेलं आहे. आमच्यावर गेम झालाय, गावकरी गेम केलाय. सकाळ पण दाखवले या ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग घेऊन येत आहे तुमच्यासाठी. हा आहे गौरव, हा आहे तुम्हाला माहिती आहे पहिल्या ब्लॉग मध्ये याला बघितलं असेल तुम्ही, झूम करून बघा. आणि हे आमचे बडी गँग मधले 2 मेंबर. तर आम्ही चाललोय लालबागच्या दर्शनासाठी. भावाचा बर्थडे आहे, तर याला विश करा कमेंट मध्ये हॅपी बर्थडे. 5 सप्टेंबरला बर्थडे असतो आपला. चतुर आहे, चतुर रामलिंगम. तर चला मित्रांनो, लालबागला चाललोय. बघूया पुढे आता काय होते, दाखवतो तुम्हाला पुढच्या सिरीज मध्ये दाखवतो. चला बाय मित्रांनो, चाललोय लालबागच्या दिशेने. बडी गँग मधले मेंबर 2 आणि पुढे एक आहे आमचा एडिटर. पुढे आमचा एडिटर आहे. काहीच नाकाबंदी. मित्रांनो, आमच्या 2 मित्रांना पकडलेलं आहे. एखादं नाव शिवम गावकर, गडादीचे कार्यकर्ते तन्मय चव्हाण. दोघांना पकडलंय. बघूया किती वेळ लागतो. एक जण आला, एक जण सुटून आलाय, एक जण फसलाय. मित्रांनो, दोन्ही पण सुटलेले आहेत नाकाबंदीत. आम्ही नियमांचं पालन करतो. सगळ्यांचे पेपर, लायसन वगैरे सगळं क्लिअर आहे. हे बघा, हे दोघं इथेच आहेत. आणि हा बघा, दोघांचे पेपर क्लिअर होते. कसं वाटलं भाई? काय विचारलं भाई? ओके चल पुढे घे. अभी मजा आएगा ना भिडो. राजाला, परेलच्या महाराजाला आम्ही चाललेलो आहे गाईस. नाही सॉरी, आम्ही पहिला धारावीचा गणपती बघणार आहे, त्यानंतर परेलचा महाराजाला. आणि इथे एक आम्हाला अशी मूर्ती दिसते. वा. सॉरी, हे मूर्ती नाही. उद्याची तयारी आहे. उद्याची तयारी. अरे ते दोघांना घ्यायचे पण थांब ना, हा दाखवतोय ना ते पुढचं. थोडे गाईस, ते हीच ती लोक ज्यांना धरलेला नियमाचे पालन नाही करत. करतो सोडलं. मग मित्रांनो, धारावीच्या लेबर कॅम्पची मूर्ती आहे. फोटोग्राफी 18 फूट असेल ना. मित्रांनो, मूर्ती फक्त बघा केवढी मस्त मूर्ती. दुसरा गणपती बघतोय, धारावी मधलाच दुसरा गणपती. मित्रांनो, आमची एक मूर्ती बघा केवढी मोठी आहे. अरे भाई, मला सांग कुठे जायचं. हे गावकर, कुठे जायचे? जेवण आहे करू नको अजून. हे गुगल मॅप काय दाखवते? अरे पप्पाला दिलायस ना, आपण दादरलाच आहे. ह्याला बोलला पाहिजे ना, मॅप तू बघतोय. अरे गुगल मॅप काय ऑन केलाय? पण मॅप कशाला ऑन केलाय? मॅप मध्ये कुठला घालतो? मित्रांनो, आम्ही आलेलो परसचा महाराजा बघायला आलेलो आहे या गल्लीत. कुठे जाते गल्ली माहित नाही, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाऊ. मग तिकडून गाडी थांबवून आम्ही चालत जाऊ दर्शनासाठी. आणि आमच्यावर गेम झालाय, गावकरी गेम केलाय. आम्ही आता दर्शनाला गेलो. पहिला बोलला की लाईन खूप कमी असेल. आम्ही लाईन बघत गेलो, लाईन संपत नव्हती. याला विचारा.
आम्ही तिकीट घेतो वैतागलो आणि परत जिथे गाड्या लावल्या तिथे परत फिरून आता येतोय रिटर्न. म्हणजे पूर्ण वळसा घालून येतोय. अक्षरशः कव्हर केल्या लोकांनी लालबागमध्ये येऊन. तर मित्रांनो लास्टच्या दिवशी लालबागला जर याल तर स्वतःच्या हिमतीवर या, नाही तर येऊ नका. आता आम्ही चाललोय कुलाब्याला. हा जो माणूस आहे हा काय बोलत होता माहितीये? काय बोलले होते का? 2 मिनिटाची नाही 2 मिनिटाची नाही जो काय कुठले मेंदू मेंदू वडे आणि याला फेमस आहे भाई इकडे. इथे दर्शन नाही झाले आणि याला मेंदू वडे खायचे. आणि काय बोलतो होते का भाई किती 40 रुपये 3 वडे आणि चटणी पाहिजे तेवढी भेटते भाई. टेन्शन नको घेऊ. आता भूक लागली ते काय बोलणार. अजून मेंदू वडा झालाय तर तू अजून मेंदू वडा खायला घाल. मित्रांनो बघू शकता याला बघा फक्त लाईन कमी आहे अशी लाईन कुठेच नाही. अरे लाईन बाईला सपोर्ट करा. बाईचा युट्यूब चॅनल आहे. बाईचं शुभम ऑटोग्राफी शुभम ऑटोमॅटिक. मित्रांनो इथे साई भजन चालू आहे. भजनच ना असंच घेतो. होतोय 15 मिनिटं 6 मिनिटं 15 मिनिटं करतो. किती मिनिटं आहेत बोलतोय. आणि हे काय घेऊन आलाय माहिती बर्थडे बॉयने काय घेऊन एवढा मोठा कंटेंट घालवला भाई. व्हिडिओ नाही चालू केली. होतं नवीन आहे ना. तो होतं याचं काय हे काय घेऊन आलाय बर्थडेच्या दिवशी. काय बोलले काय जे बोलणार ते टाकणार. जे बोलणार ते टाकणार. हा मी पुढे राहतो. चल मित्रांनो आम्ही आलोय भायखळ्याच्या लाडक्या गणपतीकडे. बघा हा बोलतो आता कसा फोटो पाहिजे ना ह्याला ना. हा असा फोटो पाहिजे. हा असाच काढणार आम्ही. असं बघा फक्त तुम्ही बघूया ऋषी काय काढणार. हा काढणार आणि हा माझ्या फोटोग्राफीवर शक करतो. ह्याला कमेंट मध्ये भरा. कमेंट मध्ये काण्या ऋषी. हा 3 का 4 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलो कुठे रे? फोर्टच्या राजाला. आता फोर्टचा राजा हा बघा असा गेट आहे आणि नुकतेच पोहोचलोय. कुठे आपलं हे विटी ना CST रोडला प्रॉपर. बघूया कशी मूर्ती आहे काय दाखवतो तुम्हाला. मित्रांनो हा फोर्टचा राजाला आलो. लागणार आहे. काय करायचं करी रोडनी जायचं. कसं करू आपण तसं पोहे खायला एवढं काय जाणार. कसं करू तिकडनं जाऊ ऐकायला जायचं. ऐकायला अरे जातावरून जाऊ. तुला काय बोलतोय करी रोडचं सरबट नाही का? करी रोडचा काही वारी कुठे असतो तिकडनं खाली उतरायचा. मेंदूवड्याचं काय बोलतोय तू? मेंदूवडे खाऊन बड्डे व्हायचा. मेंदूवडे खाणार पोहे खायचे आणि तरी तू कसं जायचं म्हणतो. फोर्टचा इच्छापूर्ती करी. डेकोरेशन एकदम खतरनाक आहे. मित्रांनो आम्ही आता आलोय फोर्टच्या राहत. आपल्याला असं हा बोलतोय पास घेऊन जाऊया कोण ओळख आहे का बघ. पण नको आमचं असं इच्छा आहे की नको. तू बोल. काय बोलतोय? माझं असं म्हणणं आहे आपल्याला मूर्तीकडे नाही आपल्याला देवाकडे पोहोचायचं. डायरेक्ट देवाकडे पोहोचतो तर लाईन लावूनच जायचं. लाईन लावूनच जायचं.
शांतता इथे बघू शकता. समोर दाखव ना आपले टिक्के. आता आम्ही चाललोय तन्मयच्या लोकेशन वरती. तन्मय पण आहे. तन्मय कुठल्या लोकेशनला आता? इकडे तू ऑर्डर वाजवली ना, इकडे वाजवली ना ऑर्डर. ते क्लॅश झालेलं ते. इकडे 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 कौन है ये लोग, कहां से आते हैं? कोणच नाही भावा, ये लवकर. हे काने घे की. आम्ही असेच गणपती कव्हर करतोय तिथे कोण नाही, जेणेकरून लोकांना कळू. हा प्रॉपर चेहरा पण दाखव नंतर. मित्रांनो, बालवीर फोर्टचा राजा आहे हा. आणि आता इथे आलो. इथे बघा गर्दी नाही आणि असेच गणपती आम्ही कव्हर करतोय. सुंदर असा गणपती आहे, काहीच गर्दी नाही. इथेही सुद्धा गर्दी नाहीये. असेच गणपती आम्ही कव्हर करतो आणि जास्तीत जास्त गणपती बघण्याचा प्रयत्न करतो. गर्दीत जाण्यापेक्षा हे बेटर आहे. हे बघा, हे इथे सुद्धा शंकराचीच थीम आहे. हे बघा, हे असं प्रभावळ आहे, शंकराचं प्रभावळ छान असं. आणि 2-3 गणपती बघितले तिथे शंकराचीच थीम होती. आणि हा गणपती धोतर बाबा कसं सुंदर पद्धतीने नेसवलं गणपतीला. त्याला माझ्या मित्राने आता सांगितलं मला ड्रॅपिंग बोलतात. ड्रॅपिंग ना, ड्रॅपिंग. मित्रांनो, ही जी मूर्ती आहे ना ती इको फ्रेंडली आहे आणि आपल्या पेपरपासून बनलेली आहे. हे बघा, पर्यावरणपूरक कागदी मूर्ती. आता आम्ही चाललोय कफ परेडचा राजा बघायला. हमराईवाल्याकडे चाललोय. तर बघूया भेटतोय का तो. त्याला आपण व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. भेटला तर ठीक आहे, नाही भेटला तर बाप्पाच्या दर्शन घेऊन रिटर्न येऊ. हे आता मॅपमध्ये टाकतायत, काय करतायत माहिती नाही. पुढे घे ना बर्थडे बॉय, पुढे घे ना. तर गाईज, आता आम्ही आलोय फॅशन मार्केटचा राजा म्हणजे FSचा राजा, जिकडे आपण शॉपिंग करतो. हा असा FS फॅशन स्ट्रीट असं याला म्हणतात. फॅशन स्ट्रीटचा राजा हा इथे बसतो, विराजमान होतो. फॅशन मार्केटचा. इकडे घे, इकडे घे. तर गाईज, आम्ही आता आलेलो आहे फॅशन मार्केटच्या राजाला. सुंदर असं डेकोरेशन तुम्ही बघू शकता इकडे. फॅशन स्ट्रीटचा महाराजाचं, राजाचं सॉरी. आतापर्यंतचे जेवढे पण बघितले सगळेच सुंदर होते, पण हा खूपच छान आहे. खूपच छान अशी मूर्ती आहे. तन्मय यांच्या कृपेने. तन्मय हे इथेच कामाला आहेत, इथेच काम कमी आणि फिरत जास्त असतात, त्यामुळे त्यांना सगळे गणपती माहिती आहेत. तर हा सुंदर अशी मूर्ती मनाला मन तृप्त झालं. फाउंटन बघा, सगळ्यांनी बघितलं नव्हतं, परत बघा. सुंदर अशी मुंबई. बघा, एक सुंदर अशी मूर्ती आहे, सिंपल अँड सोबर एकदम. डायमंड वर्क आणि प्रॉपर सगळं एकदम.
हे बघा डाळी पण एकदम मस्त लागली, सुंदर असा देखाव, जास्त गुड जास्त एकदम हे नाही केलं, वाढवलं एकदम प्रॉपर. थीम पण एकदम चांगली आहे. इथे बघा आपला फेवरेट सुंदर डेकोरेशन आहे, एकदम छान असं समुद्राचा थीम ठेवले. ऑक्टोपस, डॉल्फिन, हा शार्क आहे, हे क्रेब्स आहेत. मस्त छान असं डेकोरेशन. गुलाबाच्या राजाला आलो आम्ही आता. त्यांचं पण मस्त सुंदर असं डेकोरेशन आहे, छान असं. आणि गणपती सुद्धा सुंदर आहे. गणपती बघा फक्त. मोस्टली आम्ही अशीच विजिट केले जिथे गर्दी नाही आहे. घेतोय मित्रा. इथे बघ पुढे इथे काय घेऊ बोलला? गुलाबाचा सम्राट आलो आम्ही आता. गुलाबाचा सम्राट हा आहे ऍक्च्युली गुलाबाला, बरोबर ना? गुलाबाला भाई तुला सलाम करतील. जेवण नको भाई, जेवण आम्ही मिस केले. आता आम्ही खाणार मेंदू वडा. बर्थडे व्हायचा अजून मेंदू वडा काही संपत नाही. सुंदर अशी मूर्ती. पुढे चाललंय कुठे चाललोय काय? इथे मी तुम्हाला आणले, समजलं काय? मी आणले तुम्हाला, व्हेरी गुड, समजलं काय? छान अशी मूर्ती. कमेंट मध्ये नक्की कळवा कशी वाटली. सकाळ झाली आम्ही गणपती बघेपर्यंत. रात्री 12ला निघालोय. दुसऱ्या दिवसाचे सकाळचे आता ऑलमोस्ट नाही म्हणून तरी 6-6:30 वाजले. बघा वरती बघा तुम्ही. बघू आता किती अजून. आता गिरगावला जाणार, इथून गिरगाववरून मग लालबागवरून घरी. त्या प्रॉपर सकाळ झाली आहे. 7 की 8 वाजलेत. आम्ही आता चाललोय गिरगावला. गिरगाव बघून गिरगावच्या राजाला आता आम्ही चाललोय. गिरगाव बघून मग फोटोशूट वरती तो एक फोटो काढणार लालबागच्या राजाच्या इथे. आणि मग तिसरा लोकेशन खाणार शहरी रोडला मग. आणि मग महाराजाला आम्ही डायरेक्ट भेटणार परवा 6 तारखेला रात्री 12च्या नंतर. ते राजा डायरेक्ट राजाच्या ट्रॉलीच्या इथे. हा ते अजून ते एक आहे डिसाईड, पण अजून नक्की नाही. पण भाई आणि आता बघू शकता सकाळ झाली. बनवणार आहे त्याचं जरा तयात मॅच चालले, पण आम्ही असणार कन्फर्म. मित्रांनो आता आलो आम्ही ओव्हल मैदानकडे. रात्रभर आम्ही फिरतोय. कुलाबा, CST, चर्चगेट, 3 ठिकाणचे गणपती बघून झाले. ऑलमोस्ट आम्ही कुलाब्याचं तर पूर्ण कव्हर केलं. आता आम्ही आलो आहे चर्चगेट, ओव्हल मैदान. ओव्हल मैदानला आलो आहे. आता ओव्हल मैदानकडून आम्ही आता चाललो आहे गिरगावला. गिरगावचा राजा बघणार. बघूया तिथे अजून 3-4 गणपती दिसले तर तेही सुद्धा बघू. तोपर्यंत बघूया काय भेटत आहेत बघायला, दाखवतो तुम्हाला. हे तर तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी. जे मुंबईत राहतात त्यांना तर माहितीच असेल हे काय आहे. जे फिरायला येतात त्यांना तर माहिती असेल. आता हे स्टेशन येईल, चर्चगेट स्टेशन येईल. आम्हाला मित्र मला सारखा पाठवून हे करतोय, कारण आपण नवीन ब्लॉगर आहोत. तर थोडं सांभाळून घ्या. आणि आलेला आहे चर्चगेट स्टेशन. मित्रा आता हा मोठो ब्लॉग पण चालू आहे असं समजा. आता आलो आपण. त्याची सगळे जण आतुरतेने वाट बघतात की कधीतरी मरीन्सला सकाळचं जाऊ. आणि आम्ही सकाळ पण दाखवले या ब्लॉगमध्ये. गर्दी बघू शकता. सगळे गणपती बघून इथेच आलेत. मला तर असंच वाटतंय जशी नेहमी असते. आता तर गणपती अर्धे जॉगिंगला आहेत. सगळ्यांची म्हणजे ज्याचे ज्याचे ड्रीम्स असतात ते इथे पूर्ण होतात असं बोलतात. म्हातारी माणसं सगळ्या जनरेशनचे लोक आहेत. जॉगिंग करत आहे, कोण आपल्या पार्टनरसोबत बसलो आहे, कोण आपल्या मित्रांसोबत आहे, कोण लहान मुलं खेळत आहेत. तर हसतं खेळतं वातावरण. ही मुंबई कधी शांत नसते. बघावं तेव्हा बघाल तुम्ही सतत कोण ना कोणतरी म्हणजे
मुंबईतला प्रत्येक राहणारा माणूस हा धडपडत असतो, तो कधी शांत बसत नाही. म्हणून या मुंबईला सिटी ऑफ ड्रीम्स असं म्हणतात. नाही, मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स म्हणून ओळखली जाते ती याच कारणामुळे. आणि हा आमचा नेकलेस, मुंबईचा नेकलेस बोलतो आम्ही त्याला. दा आलो आता गिरगावचा राजाला. गिरगावचा राजा व्हिडिओ काढू शकतो ना? बाय. मित्रांनो, या गणपतीचे पण छान असे दर्शन झालेत. मी बघाल व्हिडिओमध्ये एकदम सुंदर असं दर्शन, चरण स्पर्श झालंय. ऑलवेज ग्रेटफुल फॉर दॅट. आणि आता थकलोय पूर्ण. बघू आता कुठे काय करतोय. नेक्स्ट आपलं डेस्टिनेशन आता आय थिंक मी तर बोललोय घरी जाऊया, पण ह्यांचं चालू आहे की एक फोटो काढायचा लालबागच्या राजाच्या इथे आणि घरी जाऊ. मित्रांनो, हे बघा आम्हाला काय बघायला भेटलंय. कशी टाकणार? हे बघा काय भेटलंय बघायला. लालबागच्या राजाचा गेट. मित्रांनो, बघू शकताय तिकडे किती धडपड झाली त्या एका फोटोसाठी. लालबागच्या राजाचा गेट आहे ना, त्याच्यासाठी. बघा हा जो गेट आहे त्या गेटसाठी खूप धडपड चालू आहे. किती धडपड चालू आहे तिकडे. अनर्थही घडू शकतो, पण जो तो आपापल्या परीने स्वतःचे काळजी घेतोय आणि फोटो काढतोय. तिकडे दाखव. एवढी चुरस पब्लिक बघा, पब्लिक बघा कशी फोटो काढते. ही आतो, कारण तो गेटच तसा बनवलाय. जो गेटच एकदम आकर्षित करणार आहे. बघा बस पण थांबली आहे बघायला, एसटी सुद्धा थांबली आहे बघायला. एसटी सुद्धा थांबली आहे ना. हा असा फोटो पाहिजे, हा असाच काढणार आम्ही. आता बघा फक्त तुम्ही बघूया ऋषी कसा काढतो. हा काढणार आणि हा फोटो माझ्या फोटोग्राफीवर शक करतो. खायला आलोय मेंदू वडा. अय्यप्पम उल्लपम बेल्लपम अय्यप्पमचा मेंदू वडा खायला आलोय. हे बघा 5 प्लेट घेतलेत, दिसत नाहीत. या बघा आणि ही माझी. मित्रांनो, सगळे गणपती बघून झालेले आहेत. आता आम्ही चाललोय घरी झोपायला. खूप झोपलोय, सॉरी खूप दमलोय. तुझा थांब, पैसे नको देऊ, तू चाय घे फक्त. आता नाश्ता करून आता शेवट आमचा घरी जाण्याचा होत आहे. तर नक्की कळवा कसा वाटला गणपतीचा ब्लॉग. आवडला तर नक्की कमेंट करा. बस बाय.